नमस्कार मित्रांनो, मी याच्या आधी पुन्हा एकदा आपल्या संतोष साईज प्रॉपर्टी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण जो प्रोजेक्ट बघणार आहे हा डोंबिवली आणि कल्याणच्या मधोमध आहे. सो कल्याणवरून कसं जायचं आणि डोंबिवलीवरून कसं जायचं? मित्रांनो, कल्याणवरून सगळ्यांना माहिती आहे की आपण चक्की नाक्यावरून हाजी मुलंग रोडला साईडला जातो. मित्रांनो, आपण एक जो प्रोजेक्ट आणला आहे तो डोंबिवलीवरून कसं जायचं तुम्हाला आपण ह्या प्रोजेक्टमध्ये दाखवलंय. आपण जिथे उभा होतो तिथे तो विको नाका आहे. विको नाक्यापासून तुम्ही सरळ सरळ आले तर तुम्हाला रेजन्सी अनंतमच्या बिल्डिंग्स दिसतील. आता रेजन्सी हा जो रोड आहे तो केडीएमसीचा मित्रांनो रोड आहे. तर लेफ्ट मारला तर तुम्ही रेजन्सीच्या मेन गेटला जाणार. इकडनं तुम्हाला सरळ, 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 सरळ यायचं तुम्ही डायरेक्ट कल्याणला कनेक्ट करता. म्हणजे महानगरपालिकेने एक रोड सँक्शन केलाय, जो कल्याणपासून ते डोंबिवलीला कनेक्ट करतो. हा एक लिंक रोड आहे, जो कल्याणपासून ते डोंबिवलीला कनेक्ट करतो. तुम्हाला आता पुढे काम दिसेल, रोडचं किती झालेलं आहे. हा ऑपरेशनल झालेला आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला समजा कल्याणला जायचंय, तर आता डोंबिवलीवरून फिरून जायची गरज नाही. म्हणजे चक्की नाका, सूचक नाका तिकडनं तुम्ही लेफ्ट मारणार, तेव्हा तुम्ही कल्याणला जाणार. आता तशी जायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट डोंबिवलीवरून डायरेक्ट तुम्ही कल्याणला येऊ शकता. आता इकडनं तुम्ही हा सरळ रोड तुम्ही पकडू शकता. दोन्ही लेनचं काम चालू आहे मित्रांनो. काम बघू शकता, झाडं वगैरे लागलेली आहेत. एकदम पद्धतशीर काम चालू आहे. तिथं आपला जो समोरच प्रोजेक्ट आहे, 7.5 एकरचा आपला प्रोजेक्टचा लँड पार्सल आहे. G+23 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. बिल्डिंग नंबर 1, बिल्डिंग नंबर 2 मध्ये आणि बिल्डिंग नंबर 7चं पोझिशन आपण ह्या 3 महिन्यामध्ये त्याचं पोझिशन देतो मित्रांनो तुम्हाला. तुम्ही बघू शकता समोरच उत्तमजीचं लँड पार्सल आहे. उत्तमजी सेल्स ऑफिस तुम्हाला दिसलं असेल. ते आपलं लँड पार्सल आहे मित्रांनो. इथपर्यंत रोड झालेला आहे. हे आपल्या बिल्डिंगचं एलिव्हेशन आहे. तुम्ही बिल्डिंगचं एलिव्हेशन बघू शकता किती आहे. बिल्डिंगचं रेडी काम झालेलं आहे. आता ह्याचं पूर्ण लॉबीचं काम तुम्ही बघू शकता किती झालंय. लॉबीचं पण काम झालं आहे. बिल्डिंग नंबर 7 आहे जे आपण आता बघतोय. तिचं काम तुम्ही बघू शकता किती झालेलं आहे. इथं तुम्हाला 2 लिफ्ट आहेत, तिथं तुम्हाला 2 लिफ्ट आहेत मित्रांनो. बघू शकता. आता जस्ट आपण लिफ्टमधनं बाहेर आलो. हे आपला तुम्हाला लॉबी स्पेस आहे. तुम्ही बघू शकता किती स्पेस आहे हा. तुम्ही लॉबी बघता किती स्पेशियस लॉबी. नमस्कार मित्रांनो, मी याच जागा पुन्हा एकदा आपल्या संतोष सेल्स प्रॉपर्टी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण जो प्रोजेक्ट बघणार आहे डोंबिवली स्टेशन पासून साधारण 3 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. कल्याण स्टेशन पासून 3 किलोमीटर डिस्टन्स आहे. म्हणजे डोंबिवली आणि कल्याणच्या मधोमध हा प्रोजेक्ट आहे. 7.5 एकरचं बिल्डरचं लँड पार्सल आहे. टोटल 7 बिल्डिंग आहेत. बिल्डिंगचं काम बघितलं साधारण सगळ्या बिल्डिंगचं काम झालेलं आहे. बिल्डिंग नंबर 1, बिल्डिंग नंबर 2 आणि बिल्डिंग नंबर 7 याचं पोझिशन आपण आता या साधारण 2 महिन्यामध्ये देतोय. क्लब हाऊसचं काम चालू आहे आपलं. क्लब हाऊस आणि तुम्हाला मी बिल्डिंगचं किती काम झालंय ते तो तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, डोंबिवलीपासून तुम्ही ह्या प्रोजेक्टला कसं येऊ शकता. साधारण विको नाका तुम्हाला माहिती असेल, डोंबिवलीमध्ये खूप फेमस विको नाका आहे, रेजन्सी अनंतम आहे. सो तो जो मधला रोड आहे तो केडीएमसीचा रोड आहे. काही काही लोकांना वाटतंय की तो रेजन्सीचा रोड आहे, इकडनं कुठून जाऊ शकत नाही. पण मित्रांनो, तुम्ही त्या रोडवरनं सरळ सरळ जावा. तुम्हाला तो रोड साधारण डायरेक्ट तुम्हाला कनेक्ट करतो आपल्या ह्या प्रोजेक्टला. तुम्ही रोडचा तुम्हाला मी बाय रोडचा तुम्हाला मी व्हिडिओ काढलेला आहे, तो तुम्हाला मी आधी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्या अगोदर आपण आपला सॅम्पल फ्लॅग चेक करूया. प्राइसिंग आणि कार्पेट मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण आपला सॅम्पल फ्लॅग चेक करूया. हा आहे आपला 1 BHK सॅम्पल फ्लॅग. त्याचा कार्पेट आहे 442 याचा कार्पेट आहे. त्याचा तुम्ही लिव्हिंग एरिया इथे चेक करू शकता किती स्पेशियस आहे. साधारण 35 लाख ऑनवर्ड्स याची प्राइसिंग आहे. साईडवरती आल्यावर आपल्याकडे डिफरन्स कार्पेट आहे 385 पासून ते आपल्याकडे 442 452 पर्यंत पण कार्पेट आहे. तर तुमच्या ज्या बजेट असेल त्या बजेटनुसार आपण तुम्हाला हे करू शकतो. आता आपले हे बाल्कनीची साईड चेक करू शकता किती स्पेशियस बाल्कनी आहे. बिल्डिंगचं काम झालेलं तुम्ही बघू शकता. बिल्डिंगचं किती काम झालेलं आहे. ही 7 नंबर आपली बिल्डिंग आहे. त्याचं काम बघू शकता किती झालेलं आहे. समोर तुम्हाला क्लब हाऊसचं काम बघत असेल. क्लब हाऊसचं पण 85% काम झालेलं आहे. कधी पीओपीचं काम चालू आहे बघू शकता. 3 बिल्डिंगचं पोझिशन आपण आता देणार आहे. आता आपण आपलं किचन चेक करूया. किचनची साईज तुम्ही चेक करू शकता. किचनची साईज बघा तुम्ही किती स्पेशियस साईज आहे किचनची. प्लस तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला डेव्हलपर टाईल्स करून देतोय. अटॅच तुम्हाला ड्राय एरिया दिलेला आहे. ड्राय एरिया तुम्ही बघू शकता. तुम्ही बोला असेल बिल्डरने कव्हर काय केलं आहे. तुम्हाला सांगू का मित्रांनो, तुम्ही जेव्हा ड्राय बाल्कनी घेतात तर तुम्ही पावसाळ्यामध्ये जी मशीन आहे ती आतमध्ये ठेवावी लागते. बिल्डरने काय केलं, प्रॉपरली तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे. आतमध्ये तुम्हाला आउटलेट पण आतमध्ये दिलं आणि इनलेट पण तुम्हाला आतमध्येच दिलंय. तुम्ही बघू शकता प्रॉपरली तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे. पाईप्स वगैरे प्रॉपरली तुम्ही इथं डोर लावला तर तुम्हाला प्रॉपरली सगळं काय तुम्ही हे करू शकता याच्यामध्ये. आता आपण आपला बेडरूम चेक करूया. या मास्टर बेडरूमची तुम्ही साईज चेक करू शकता. स्पेशियस साईज आहे. साईज बघून घ्या मित्रांनो. साईज किती स्पेशियस आहे. अटॅच तुम्हाला इथं ना बाल्कनी तर नाही, पण तुम्हाला 1.5 फुट सज्जा येतो. समजा तुम्ही कुठला विदाउट बाल्कनीचा फ्लॅट घेतात तर तुम्ही सज्जा बघू शकता. तुम्ही सज्जा बघून घ्या एकदा. तुम्हाला प्रॉपरली सज्जाचं तुम्हाला दिसून येईल. प्रॉपर सज्जा आहे 1.5 फुटाचा. तुम्ही बघू शकता प्रॉपर 1.5 फुट सज्जा दिलेला आहे डेव्हलपरने. म्हणजे प्रॉपर तुम्ही बघू शकता ना. म्हणजे एक साधारण एक छोटीशी बाल्कनी 1.5 फुटाची बाल्कनी तुम्ही करून घेऊ शकता. आता आपण मास्टर बेडरूम चेक करूया. मास्टर टॉयलेट चेक करूया. टॉयलेटची तुम्ही साईज चेक करू शकता. अटॅच तुम्हाला पूर्ण प्रॉपरली जॅग्वारच्या फिटिंग्स दिलेल्या आहेत. डोंबिवली स्टेशन पासून बघायला गेलं तर साधारण 3 किलोमीटर आहे. ह्या लोकेशन ह्या प्रोजेक्टच्या तुम्ही अधिक बोलतात ना, अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला का बाबा कुठे आहे डोंबिवलीवरून आता कसं यायचं, तुम्ही विको नाक्याला आले. आपला एक नंबर आहे
सरांचा, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या सरांना तुम्ही कॉल केला, ते इकडचे डायरेक्ट आहेत, आकाश सर म्हणून आहेत, तुम्ही त्यांचं नाव तरी तुम्ही घेतलं इथं येऊन तरी ते तुम्हाला प्रॉपरली सगळा प्रोजेक्ट, आपल्याकडे रेडी पोझिशनमध्ये जास्त ऑप्शन्स नाहीत, पण बिल्डिंग नंबर 3 मध्ये आपल्याकडे जास्त ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईसेस भेटेल, ह्याच्यामध्ये चॉईसेस नाही भेटणार तुम्हाला 1, 2 आणि 7 मध्ये. ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा.